श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 3.5 पाहणार आहोत. त्याचा क्वेश्चन नंबर 1. इफ ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल LMN, राईट द करस्पॉन्डिंग अँगल ऑफ द टू ट्रायंगल्स अँड ऑल्सो राईट द रेशिओज ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे, तर XYZ आणि LMN हे ट्रायंगल आहेत काय, हे सिमिलर आहेत आणि त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला लिहायचे आहेत आणि त्याचा काय राईट द रेशिओज आणि रेशिओज करस्पॉन्डिंग साइडचा रेशिओज लिहायचा आहे. तर मी क्वेश्चन ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. बघा खूप इझी आहे. आता आपल्याला फर्स्ट गिवन काय दिलेलं आहे, तर XYZ ट्रायंगल XYZ सिमिलर आहे ट्रायंगलला LMN. ओके, आता आपल्याला इथं काय फिगर काढण्याची काही आवश्यकता नाही आहे. आपण असंच सॉल्व करू शकतो. म्हणजे ह्याचे काय लिहायचे आहे, तर करस्पॉन्डिंग अँगल्स लिहायचे. तर आपण असंच लिहू शकतो. जर तुम्ही बघितलं तर अँगल X आहे, अँगल Lला कॉन्ग्रुएंट होणार आहे. अँगल Y आहे, अँगल Mला कॉन्ग्रुएंट होणार आहे आणि अँगल Z आहे, अँगल Nला कॉन्ग्रुएंट होणार आहे. राईट, म्हणजेच बघा अँगल X ह्याचं फर्स्ट घेतलं की ह्याचंही फर्स्टच घ्यायचं आहे. कॉन्ग्रुएंट होणार आहे अँगल Lला. नंतर कोणता अँगल Y, अँगल Y कॉन्ग्रुएंट होणार आहे अँगल Mला. ओके, नंतर अँगल Z कॉन्ग्रुएंट होणार आहे अँगल Nला. का तर काय आहे, करस्पॉन्डिंग angles of similar triangles. ओके, आणि आपल्याला त्याचा रेशिओ लिहायचा आहे. राईट, करस्पॉन्डिंग साइडचा रेशिओ लिहायचा आहे. ह्यामध्ये सेम इयर रेशिओ म्हणजे साइडचा म्हणजे XY अपॉन काय येणार आहे, LM येणार आहे. राईट, म्हणजेच XY अपॉन LM इज इक्वल टू काय, नंतरची साईड कोणती होणार आहे, YZ अपॉन ह्यामध्ये काय होणार आहे, MN इज इक्वल टू बघा आता कोणतं राहतं आहे, XY YZ घेतलं. आता आपण फर्स्ट आणि लास्टचं म्हणजे XZ घेऊ शकतो. म्हणजेच XZ अपॉन ह्यामध्ये काय LN येणार आहे, LN. ओके, आणि काय आपल्याला हे रिझन लिहायचं आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजे इथं काय लिहिलेलं आहे, अँगल्स लिहिलेलं आहे, त्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल्स आलेला आहे ऑफ सिमिलर ट्रायंगल. इथं काय आहे, साइड्स आहेत, त्यामुळे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आलेलं आहे. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2. इन ट्रायंगल XYZ, XY इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, YZ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, XZ इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. इफ ट्रायंगल XYZ सिमिलर ट्रायंगल PQR and PQ is equal to 8 centimeter, then find the length of remaining sides of triangle PQR. आता तुम्ही बघितलं तर XYZ आणि PQR हे काय सिमिलर दिलेले आहेत आणि फक्त XYZ ह्याच्या साइड्स मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला. तर आणि PQRचं एका साइडचं दिलेलं आहे, PQ इज इक्वल टू 8 सेंटीमीटर आहे. राईट, आता आपल्याला ह्याचा रेशिओ घेऊन काय राहिलेल्या साइड्स आपल्याला काढाव्या लागणार आहेत. आणि तुम्ही बघितलं तर XY इज इक्वल टू 4 सेंटीमीटर आहे. राईट, आणि PQ 8 सेंटीमीटर आहे, म्हणजे 4च्या डबल 8 होते. आपण ओरलीही सांगू शकतो. राहिलेल्या साईड कोणत्या, 6च्या डबल म्हणजे राहिलेली नंतरची QR आहे ती 12 सेंटीमीटर असणार आहे आणि कोणती PR आहे ती 10 सेंटीमीटर म्हणजे ह्याच्या डबल्स असणार आहे. राईट, आता आपण ते कसं लिहायचं ते बघूया. ट्रायंगल XYZ सिमिलर आहे कोणत्याला, PQR ला. का तर आपल्याला हे काय गिवन दिलेलं आहे.
ओके, फर्स्ट आपण रेशिओ ह्याचा लिहून घेऊया. XY आपण काय होणार आहे, PQ इज इक्वल टू आता YZ अपॉन QR, राईट. नंतर काय XZ अपॉन PR. ओके, आता कशा हे का लिहिलं आपण, तर CST म्हणजेच काय, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, आता बघा आपण फर्स्ट आपण ह्याचं सॉल्व करूया, म्हणजे QR फर्स्ट सॉल्व करूया आणि नंतर PR सॉल्व करूया. आता XY ची किंमत आपल्याला दिलेली आहे, किती आहे, 4 आहे. XY 4 दिलेला आहे आणि PQ किती आहे, 8, राईट. आणि YZ दिलेला आहे 6 आणि आपल्याला आता QR काढायचं आहे. ओके, आता तुम्ही बघितलं तर काय, 4 1 4, 4 2 8, आपण काय इथं भाग घालवू शकतो, राईट. आता बघा काय येते, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय येणार आहे, QR इज इक्वल टू 6 2 12 सेंटीमीटर, राईट. आता आपण QRचं काढलं, आता आपण काय PRचं काढूया. ओके, QR काढताना आपण ह्या दोन्हीचा रेशिओ घेतला. आता PR काढताना आपल्याला ह्याचा आणि ह्याचा रेशिओ घ्यायचे, म्हणजे XY अपॉन PQ, म्हणजे XY किती आहे, 4 आहे, PQ आहे 8, राईट, इज इक्वल टू आता XZ किती आहे, तर 5 आहे. ओके, आणि आपल्याला PR हे काढायचं आहे. सेम इयर आपलं डिव्हिजन करायचं आहे, भाग जातोय, 4 1 4, 4 2 8, आणि नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून किती येते, PR इज इक्वल टू 5 2 10. ओके, म्हणजेच 10 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला रिमेनिंग साईड्स कोणत्या, QR आलेला आहे 12 सेंटीमीटर आणि PR आलेला आहे 10 सेंटीमीटर. ओके, क्वेश्चन नंबर 3, ड्रॉ ए स्केच ऑफ ए पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आपल्याला काय सिमिलर ट्रायंगल्स काढायचे आहेत, लेबल देम, त्याला काय नावं द्यायची आहेत. शो देअर करस्पॉन्डिंग अँगल्स बाय द सेम साईन, आणि त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत त्यांना काय सेम साईन द्यायचे आहेत. शो द लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स बाय नंबर इन प्रॉपोर्शन, आणि त्याची करस्पॉन्डिंग अँगलची जी लेंथ आहे त्याला काय प्रॉपोर्शन म्हणजे नंबर्स द्यायचे आहेत. ओके, ते फर्स्ट आपण कसं करायचं ते बघूया. आता दोन आपल्याला सिमिलर ट्रायंगल्स काढायचे आहेत. आता मी ते फर्स्ट काढून घेते. नंतर आणि अजून एक ट्रायंगल इथं काढायचं आहे. आता मी हा मोठा काढलेला आहे, आता हा काय आहे छोटा काढायचा आहे, कारण आपल्याला हे काही प्रोपोर्शन मध्ये काढायचे आहेत. ओके, आणि आता ह्याला नावं देऊया आपण ABC आणि काय PQR, आणि हे जे अँगल्स आहेत त्याला काय सेम साईननं इंडिकेट करायचे. आता अँगल B आहे त्याला मी हे असं केलं तर अँगल Q ही असाच येणार आहे. नंतर अँगल C, अँगल R. ओके, आणि नंतर अँगल A आणि अँगल P, म्हणजे हे काय अँगल B Qला कॉन्ग्रुएंट असणार आहे, अँगल X अँगल Rला कॉन्ग्रुएंट असणार आहे, अँगल A आहे अँगल Pला कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजे हा जर समजा 60 असेल तर हाही 60च असणार आहे. ओके, आणि आता आपल्याला अजून काय करायचं आहे, शो द लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ नंबर्स इन प्रपोर्शन. म्हणजे आता समजा मी इथं 10 सेंटीमीटर घेतलं. ओके, तर प्रपोर्शन म्हणजे ह्याच्या हाफ आपण घेतलं तर किती होणार आहे 5,
सेंटीमीटर, राईट. आता समजा हे 8 सेंटीमीटर आहे, ह्याच्या हाफ किती होणार आहे, हे 4 सेंटीमीटर, राईट. आणि आता समजा हे 12 सेंटीमीटर आहे, तर ह्याच्या हाफ किती होणार आहे, 6 सेंटीमीटर. म्हणजे दोन्हीचाही रेशिओ केला तर काही सेम येणार आहे. समजा जर आपण ह्याचा रेशिओ AB/PQ केलं तर 10/5 म्हणजेच किती 2 येणार आहे. नंतर BC/PQR केलं तर 12/6 म्हणजेच किती 2च येणार आहे. आणि AC/PR केलं की 8/4 म्हणजेही काय 2च येणार आहे, राईट. म्हणजे ह्याचं सगळ्यांचा रेशिओ काय सेम येणार आहे. ओके. तर स्टुडंट्स बघितलं तुम्ही, अशा पद्धतीने आपलं काय प्रॅक्टिस सेट 3.5 शिकवून काय सॉल्व झालं आहे. ओके. जर तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.